नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र, जय शिवराय. तुमचं खूप खूप स्वागत आहे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर हा ब्लॉग मी खूप दिवसानं मे बी 1-2 महिन्यांनी करा लागले. तर आम्ही सगळी फॅमिली खूप वर्षानंतर जात आहोत डोंगराला. तर काही जण सौंदती पण म्हणतात, डोंगर पण म्हणतात. तर आम्ही सगळे चाललो आहोत सौंदतीला. तर आम्ही 3 वाजता निघणार आहे. तर तुम्ही कंटिन्यू करा, मी तुम्हाला दाखवते. तर गाईज आता मी पॅकिंग करत आहे. झाले थोडीफार पॅकिंग, आता थोडीशी राहिली आहे. ते सगळं सामान आता भरणार आहे आणि आता मे बी 3 वाजता निघायचं आहे. तोपर्यंत तुम्ही कंटिन्यू करा. हाय. सो गाईज आता सगळी तयारी झालेली आहे. आता फक्त गाडी यायचं राहिलं. सगळेजण आवरलाय, तुम्ही बघितलं असशील ना. सगळी पॅकिंग वगैरे पण झाले, फक्त आता गाडी यायची राहिल्या. बघू. तो गाईज आता गाडी आल्या, त्यामुळे आम्ही गाडीला घरापाशी घेऊन जायला आलोय. हे बघा, झाल्यात आता थोडीफार पूजा वगैरे. गाईज आता आम्ही निघलो आहोत सगळेजण जाण्यासाठी. 2 गाड्या आहेत. आम्ही एवढे जण बसलो आहोत आणि बाकीचे सगळे दुसऱ्या गाडीत आहेत. सो गाईज आम्ही आता थांबलो होतो. थंडी आहे त्यामुळे आम्ही ब्लँकेट घेतलेलं आहोत. सगळीजण घेतल्या. खूप जास्त वाली थंडी आहे आता. सो गाईज आम्ही आता आलोय कलोईच्या हनुमान टेम्पलला. हाय, चला आज जाऊया. हे सुंदर असं मंदिर आहे. इथं महादेवची मूर्ती आहे, भारी आहे. चला आता मी पण दर्शन घेते. सो गाईज आता आम्ही चहा प्यायला थांबलो आहोत थोडा वेळ. आता थोडासा चहा वगैरे पिणार, मग आम्ही निघणार. बघू आता, जरा चहा प्यायचा आहे. किती वाजले? 7 ना? 7 वाजलेले आहेत आता. इथं असं सगळेजण बसले आहेत. आलेला आहे सगळ्यांना. आम्ही आलो आहोत त्या नदीला. हातपाय धुतलं, पूजा वगैरे केलं. गाईज आता आम्ही निघलोय, आता जाणार आहे सौंदतीला. गाईज आता आम्ही आलो आहोत जोगुळबाईच्या इथं. आता इथं आंघोळ वगैरे करणार, पूजा वगैरे आहे. सगळेजण इथं आहेत, कपडे वगैरे काढत आहे. आता आवरणार आहे. मग इथलं सगळं झाल्यावर मग आता आम्ही सौंदतीला जाणार आहे. तर तुम्ही कंटिन्यू करा. पवनचक्क्या, भारी लोकेशन आहे, डोंगर वगैरे खूप छान आहे. आणि इथं सगळीजण कपडे वगैरे काढत आहेत. ही नदी खूप मस्त असं लोकेशन आहे. आता आम्ही सौंदतीला जायला निघणार आहे. असेल इथून एक 10-15 मिनिटाचा रस्ता. जायला निघणार आहे. वर बॅगा वगैरे बांधायचं चालू आहे. झालंय आता आवरून. चला.
सो गाईज, तर आता आम्ही आलो आहोत सौंदतीमध्ये. तर बाकी सगळे रूम हुडकत आहेत. आम्ही इथं मस्तपैकी या लोकेशनला बसलो आहोत. गार आहे, खरं तर खूप जास्त ऊन आहे. तिथून निघाल्यावर आम्ही डायरेक्ट इथं आलो. सगळेजण रूम हुडकतो तोपर्यंत आम्ही तर मस्तपैकी गार ह्याच्यात बसणार आहे. मग जेवणार आहे आम्ही आता सगळेजण. तर तुम्ही कंटिन्यू करा, मी दाखवते तुम्हाला. सो गाईज, आता हे आम्ही हॉल घेतला आहे. इथं आम्ही सगळे राहणार आहोत. आता आम्ही आलो आहोत सौंदतीमध्ये. आता ओटीचं सामान वगैरे घेणार आहोत. आता दर्शनाला मंदिरात जाणार आहोत. इथं ओटीचं सामान घेत आहेत. इथं सगळे दुकानं वगैरे आहेत. तर आता आम्ही आज जाणार आहोत. चला आज जाऊया. आता आपण दर्शन घेऊया. जरा गर्दी तर नाही आहे, लवकर होईल दर्शन. चला जाऊया. आता आम्ही आज जाणार आहोत. गर्दी नाही आहे, हो आले. गर्दी नाही आहे, लवकर दर्शन होईल. हे आहे मंदिर, खूप मस्त असं. गाईज, आता थोडेफार इथं मंदिर सुद्धा होते, महादेवचं, कालभैरव मठ असं. तर सुद्धा आम्ही आता दर्शन घेतलंय. आता आम्ही इकडे चाललो आहोत. आता बघू, चला. गाईज, आता मी थोडंसं सामान घेतलंय, प्रसाद, हळदी कुंकू वगैरे घेतले. इथं बांगड्या वगैरे भरत आहेत आता. सो आता आम्हाला काही सामान घ्यायचं होतं, ते सामान आम्ही घेतलं. देवीचा फोटो, प्रसाद, हळदी कुंकू वगैरे काय ते घ्यायचं होतं. ते सगळं सामान आम्ही घेतलं. 4-5 जणच होतो आम्ही. बाकी सगळेजण तिथं वर बघा, तिथं वर मंदिरात गेलेले आहेत. मी तुम्हाला दाखवलेले. आता त्यांनी येत आहेत. आता आम्ही जाणार आहे मंदिरात. तर चला, तुम्ही कंटिन्यू करा. पायऱ्या बघा, एवढा उन्हात एवढ्या पायऱ्या चढायच्या आहेत आपल्याला. अरोई, चला जाऊया. आता जरा दर्शन वगैरे घेऊया मस्त. सो गाईज, आता हे मंदिर आहे रेणुका माताच्या नवऱ्याचं. इथं पवनचक्की सुद्धा आहे. हे बघा इथं. परडी वगैरे भरणं झालं, सगळी पूजा वगैरे झालेली आहे. आता थोडंसं इथं बसलो आहोत, सगळं आवरून कपडे वगैरे चेंज केल्या. मी नाही केले, ह्याने केल्या चेंज. आता थोडा वेळ बसणार आणि नंतर आणि जेवून फिरायला जाणार आहोत आम्ही. या ट्रायो.